फोन पाहत आहात तो खरंच कशापासून बनलेला आहे? आपल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी आपल्याला कडक आणि भरीव वाटतात, पण प्रत्यक्षात त्या अणूंनी बनलेल्या असतात आणि अणूंचा बहुतेक भाग रिकामा असतो. आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे जर आपल्या शरीरातील अणूंमधली सगळी रिकामी जागा काढून टाकली तर आपण एका मानवी पेशी एवढे लहान होऊ. हे ऐकायला विचित्र वाटतं, पण हे खरं आहे. अणूंचं आणि सूक्ष्म कणांचं हे जग आपल्या रोजच्या अनुभवांपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. इथे काही कण एकाच वेळी 2 ठिकाणी असू शकतात, काही भिंतीतून आरपार जाऊ शकतात, तर काही कितीही दूर असले तरी एकमेकांशी जोडलेले असल्यासारखे वागतात. ही काही जादू किंवा विज्ञान कथा नाही, हे सगळं खरंच आपल्या विश्वात घडतं. आणि या अद्भुत रहस्यमय जगाचा अभ्यास करणाऱ्या विज्ञानाच्या शाखेला आपण क्वांटम फिजिक्स म्हणतो. यालाच क्वांटम मेकॅनिक्स किंवा क्वांटम थिअरी असंही म्हटलं जातं. थोडक्यात क्वांटम फिजिक्स म्हणजे विश्वातील अतिशय सूक्ष्म गोष्टींचा अभ्यास. क्वांटम फिजिक्स समजून घेण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्याला अणू म्हणजेच ॲटम काय आहे हे समजून घ्यावं लागेल. सुमारे 2400 वर्षांपूर्वी ग्रीसमधील डेमोक्रिटस नावाच्या विचारवंताने अशी कल्पना मांडली की कोणतीही वस्तू सतत विभागत गेलो तर शेवटी एक असा कण उरेल ज्याचे आणखी तुकडे करता येणार नाहीत. त्याने या काल्पनिक कणाला ॲटोमोस असं नाव दिलं. ग्रीक भाषेत याचा अर्थ ज्याला आणखी विभागता येत नाही असा होतो. याच शब्दापासून पुढे ॲटम हा शब्द आला. त्या काळी मायक्रोस्कोप नव्हते, त्यामुळे ही फक्त एक कल्पना होती. पण पुढे अनेक प्रयोगांमधून वैज्ञानिकांनी सिद्ध केलं की आपल्या आजूबाजूच्या जवळपास सगळ्या गोष्टी अणूंनी बनलेल्या आहेत. तुम्ही बसलेली खुर्ची, हातातला फोन, तुमचं शरीर, झाडं आणि अगदी आपण श्वास घेतो ती हवासुद्धा अणूंनी बनलेली आहे. अणू इतके लहान असतात की एका केसाच्या जाडीमध्ये सुमारे 10 लाख अणू एका रेषेत मावू शकतात. सुरुवातीला अणू हा सर्वात लहान कण आहे असं मानलं जात होतं. पण नंतर वैज्ञानिकांना समजलं की अणूच्या आतही आणखी लहान कण असतात. अणूच्या मध्यभागी न्यूक्लियस असतो. त्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, तर न्यूट्रॉनवर कोणताही चार्ज नसतो. न्यूक्लियस भोवती निगेटिव्ह चार्ज असलेले इलेक्ट्रॉन्स असतात. आणि याच अणूंनी बनलेल्या गोष्टी आपल्याला कडक आणि भरीव वाटतात, पण प्रत्यक्षात अणूचा बहुतेक भाग रिकामाच असतो. कल्पना करा की अणूचा न्यूक्लियस क्रिकेट स्टेडियमच्या मध्यभागी ठेवलेल्या एका वाटाण्या एवढा आहे. अशा वेळी इलेक्ट्रॉन्स स्टेडियमच्या बाउंड्रीजवळ असतील, म्हणजे मधली जवळपास संपूर्ण जागा रिकामी असेल. थोडक्यात सांगायचं तर अणूचा बहुतेक भाग हा केवळ रिकामी जागाच असतो. पण मग आपल्याला वस्तू कडक का वाटतात? कारण आपल्या हातातील आणि वस्तूतील इलेक्ट्रॉन्सवर निगेटिव्ह चार्ज असतो. एकसारखे चार्ज एकमेकांना दूर ढकलतात. त्यामुळे आपला हात वस्तूच्या आरपार जाऊ शकत नाही आणि यामुळेच वस्तू आपल्याला कडक आणि भरीव वाटतात. याचाच अर्थ असा की आपण प्रत्यक्षात कोणत्याही वस्तूला कधीच स्पर्शच करत नाही. आपण फक्त इलेक्ट्रॉन्समधील या ढकलण्याच्या शक्तीचा अनुभव घेत असतो. पण आपण जितकं या सूक्ष्म जगात खोल जातो तितकं आपल्याला कळतं की इथे आपल्या रोजच्या जगाचे नियम लागू होत नाहीत. वैज्ञानिक आपल्या रोजच्या जगाला क्लासिकल वर्ल्ड म्हणतात. या जगात गोष्टी ठराविक नियमांनुसार चालतात. उदाहरणार्थ, तुम्ही चेंडू हवेत फेकला किंवा फुटबॉलला लाथ मारली तर तो कुठे जाईल याचा अंदाज लावता येतो. तो अचानक गायब होत नाही किंवा दुसरीकडे प्रकट होत नाही. या नियमांचा अभ्यास करणाऱ्या विज्ञानाला क्लासिकल फिजिक्स म्हणतात. पण अणू आणि त्यांच्यापेक्षाही लहान कणांच्या जगात हे नियम काम करत नाहीत. तिथे गोष्टी इतक्या विचित्र असतात की त्यांच्यावर विश्वास ठेवणंही कठीण जातं. आणि यालाच आपण क्वांटम जग म्हणतो. क्वांटम जगातलं पहिलं मोठं रहस्य म्हणजे
वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी. हे समजून घेण्यासाठी आधी आपल्याला दोन गोष्टी समजून घ्याव्या लागतील: कण आणि लाट किंवा तरंग. कण म्हणजेच पार्टिकल, म्हणजे अशी एक गोष्ट जी एका ठराविक ठिकाणी असते, जसं की क्रिकेटचा चेंडू, फुटबॉल किंवा वाळूचा एक छोटा कण. आपण या गोष्टी पाहू शकतो आणि त्या नेमक्या कुठे आहेत हे नक्की सांगू शकतो. याच्या अगदी उलट, लाट म्हणजेच वेव्ह ही एका जागी थांबून राहत नाही. जसं की पाण्यात दगड टाकल्यावर तयार होणारे तरंग. ते एका जागी न राहता चारही बाजूंना पसरत जातात. म्हणजेच लाट एकाच जागी अडकून न राहता एका मोठ्या भागात पसरलेली असते. कण आणि लाट यांच्यामध्ये आणखी एक मोठा फरक आहे. जर दोन कण एकमेकांवर आदळले तर ते एकमेकांना धडकून दूर जातील. पण लाटांचं तसं नसतं. दोन लाटा जेव्हा एकमेकींना भेटतात तर त्या एकमेकींना न अडवता एकमेकींमधून सहज आरपार निघून जातात. या दरम्यान कधी त्या एकत्र येऊन आणखी मोठी लाट तयार करतात, तर कधी एकमेकींचा जोर पूर्णपणे संपवून टाकतात. विज्ञानात यालाच इंटरफेरन्स म्हणतात. याचाच अर्थ असा की कण आणि लाट या दोन्ही गोष्टी एकमेकांपासून पूर्णपणे वेगळ्या आहेत. म्हणूनच वैज्ञानिकांना वाटत होतं की कोणतीही गोष्ट एकतर कण असेल किंवा लाट. पण अणूंच्या जगाचा अभ्यास करताना त्यांना आढळलं की इलेक्ट्रॉन आणि फोटॉन सारखे सूक्ष्म कण काही वेळा कणांसारखे तर काही वेळा लाटांसारखे वागतात. हे कसं शक्य आहे? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी वैज्ञानिकांनी अनेक प्रयोग केले. त्यापैकी सर्वात प्रसिद्ध प्रयोग म्हणजे डबल स्लिट एक्सपेरिमेंट. हा प्रयोग इतका महत्त्वाचा ठरला की त्याने विश्वाबद्दलची आपली समजच बदलून टाकली. डबल स्लिट एक्सपेरिमेंट समजून घेण्यासाठी एक साधा विचार प्रयोग करूया. समजा तुमच्यासमोर दोन उभ्या फटी असलेली एक भिंत आहे आणि त्या भिंतीच्या मागे एक पडदा आहे, ज्यावर कोणती गोष्ट कुठे आदळतीये हे आपल्याला दिसू शकतं. सुरुवातीला या फटींकडे छोटे चेंडू फेकूया. काही चेंडू डाव्या फटीतून जातील तर काही उजव्या फटीतून. त्यामुळे मागच्या पडद्यावर दोन सरळ पट्टे दिसतील, एक डाव्या फटीमागे आणि दुसरा उजव्या फटीमागे. हे अगदी अपेक्षित आहे, कारण चेंडूचं वर्तन कण म्हणजेच पार्टिकल सारखंच असतं. आता चेंडूंच्या ऐवजी पाण्याच्या लाटा वापरूया. जेव्हा या लाटा दोन्ही फटींमधून एकाच वेळी पलीकडे जातील तेव्हा त्या पुढे जाऊन एकमेकींना मिळतील. आपण आधी पाहिलं तसंच काही ठिकाणी या लाटा एकत्र येऊन आणखी मोठ्या होतील, तर काही ठिकाणी एकमेकींचा जोर पूर्णपणे संपवून टाकतील. यामुळे मागच्या पडद्यावर चेंडूंसारखे फक्त दोन पट्टे दिसणार नाहीत, त्याऐवजी तिथे अनेक ओळींचा म्हणजेच उजळ आणि गडद पट्ट्यांचा एक विशेष नमुना तयार होईल. विज्ञानात यालाच इंटरफेरन्स पॅटर्न म्हणतात. आतापर्यंत सगळं अपेक्षेप्रमाणेच घडलं. कणांनी कणांसारखं वर्तन केलं आणि लाटांनी लाटांसारखं. पण जेव्हा वैज्ञानिकांनी हाच प्रयोग इलेक्ट्रॉनसोबत करून पाहिला तेव्हा मात्र गोष्टी खरोखरच विचित्र होऊ लागल्या. वैज्ञानिकांना सुरुवातीला वाटायचं की इलेक्ट्रॉन हे छोटे कण आहेत, त्यामुळे ते आपल्या चेंडूसारखेच वागतील. म्हणून त्यांनी हे इलेक्ट्रॉन त्या दोन फटींच्या दिशेने सोडले. जर इलेक्ट्रॉन फक्त कणांसारखे वागत असते तर पडद्यावर दोनच सरळ पट्टे दिसायला हवे होते, कारण प्रत्येक इलेक्ट्रॉन एकतर डाव्या फटीतून जाईल किंवा उजव्या. पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही. दोन पट्ट्याऐवजी पडद्यावर पाण्याच्या लाटांसारखा इंटरफेरन्स पॅटर्न तयार झाला. हे पाहून वैज्ञानिक चक्रावून गेले, कारण असा नमुना फक्त लाटाच तयार करू शकतात. म्हणजे इलेक्ट्रॉन काही प्रमाणात लाटेसारखे वागत होते. वैज्ञानिकांना वाटलं की कदाचित खूप सारे इलेक्ट्रॉन एकत्र सोडल्यामुळे ते एकमेकांना धडकत असतील आणि त्यामुळे हा लाटांचा नमुना बनत असेल. म्हणून त्यांनी प्रयोग पुन्हा केला. पण यावेळेस एका वेळी केवळ एकच इलेक्ट्रॉन सोडला. पण आश्चर्य म्हणजे एक एक करून
अनेक इलेक्ट्रॉन सोडल्यानंतरही पुन्हा तोच इंटरफेरन्स पॅटर्न तयार झाला. हे असं होतं जणू प्रत्येक इलेक्ट्रॉन एकाच वेळी दोन्ही फटींमधून जात होता आणि स्वतःशी इंटरफेरन्स निर्माण करत होता. हे ऐकायला खरंच अशक्य वाटतं. एकच इलेक्ट्रॉन एकाच वेळी दोन वेगवेगळ्या वाटांनी कसा प्रवास करू शकतो? म्हणून त्यांनी ठरवलं की आता इलेक्ट्रॉन नेमका कोणत्या फटीतून जातो हे प्रत्यक्ष पाहायचं. इलेक्ट्रॉन नेमका कोणत्या फटीतून पलीकडे जातोय हे प्रत्यक्ष पाहण्यासाठी त्यांनी त्या फटींजवळ एक खास डिटेक्टर बसवला. पण जे घडलं त्याची कोणालाही अपेक्षा नव्हती. ज्या क्षणी वैज्ञानिकांनी तो डिटेक्टर चालू केला आणि इलेक्ट्रॉन पुन्हा त्या दोन फटींकडे पाठवले आणि ते कोणत्या फटीतून जात आहेत हे पाहण्याचा प्रयत्न केला, तेव्हा एक आश्चर्यकारक गोष्ट घडली. इंटरफेरन्स पॅटर्न तयार होणं बंद झालं. पडद्यावर आता लाटांचा नमुना दिसत नव्हता. त्याऐवजी अगदी सुरुवातीला चेंडू फेकल्यावर जसे दोन सरळ पट्टे दिसले होते, तसेच फक्त दोन साधे पट्टे दिसू लागले. जणू काही तो इलेक्ट्रॉन आता एका वेळी दोन्ही फटींमधून जाण्याऐवजी केवळ एकाच फटीतून एका कणासारखा पलीकडे गेला होता. हे पाहून वैज्ञानिक थक्क झाले. जेव्हा इलेक्ट्रॉनचं निरीक्षण केलं जात नव्हतं तेव्हा तो लाटेसारखा वागत होता, पण निरीक्षण केल्यावर तो कणासारखा वागू लागला. अर्थात याचा अर्थ असा नाही की इलेक्ट्रॉनला आपण पाहत आहोत याची जाणीव असते. मग असं का होतं? कारण इलेक्ट्रॉनचं निरीक्षण करण्यासाठी त्याच्याशी काही ना काही प्रकारे संपर्क साधावा लागतो. उदाहरणार्थ, त्याच्यावर प्रकाशाचे लहान कण म्हणजेच फोटॉन्स आदरवावे लागतात. आणि हाच संपर्क इलेक्ट्रॉनच्या वर्तनावर परिणाम करतो. म्हणजेच फक्त इलेक्ट्रॉनकडे पाहिल्यामुळे नाही, तर त्याला मोजण्याच्या किंवा निरीक्षण करण्याच्या प्रक्रियेमुळेच प्रयोगाचा निकाल बदलतो. हे पाहून वैज्ञानिकही थक्क झाले. कारण इलेक्ट्रॉन नेहमी एखाद्या ठराविक ठिकाणी असतोच असं नाही. तो जणू अनेक शक्यतांमध्ये एकाच वेळी अस्तित्वात असतो. आणि सर्वात गूढ गोष्ट म्हणजे जोपर्यंत आपण त्याचं निरीक्षण किंवा मोजमाप करत नाही, तोपर्यंत तो नेमका कुठे आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही. जणू निसर्गच त्याचं खरं स्थान आपल्यापासून लपवून ठेवतो. पण इथे एक मोठा प्रश्न पडतो. आत्ताच आपण पाहिलं की जेव्हा इलेक्ट्रॉनचं निरीक्षण केलं जात नाही तेव्हा तो जणू एका छोट्या कणासारखा नव्हे तर लाटेसारखा वागतो. त्यामुळे तो फक्त एका फटीतून न जाता जणू दोन्ही फटींमधून एकाच वेळी गेल्यासारखा परिणाम निर्माण करतो. पण याचा नक्की अर्थ काय? हे समजून घेण्यासाठी आपण नाण्याचं एक सोपं उदाहरण घेऊया. जेव्हा आपण एखादं नाणं हवेत फिरवतो तेव्हा ते खाली पडण्यापूर्वी छापा आहे की काटा हे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. क्वांटम जगातही अगदी असंच अजब घडतं. जोपर्यंत आपण इलेक्ट्रॉनला मोजत किंवा पाहत नाही, तोपर्यंत तो कोणत्या तरी एकाच जागी स्थिर नसतो. त्याऐवजी तो एकाच वेळी अनेक संभाव्य ठिकाणी हजर असतो. म्हणूनच तो प्रयोगात दोन्ही फटींमधून एकाच वेळी गेल्यासारखा वागतो. मात्र ज्या क्षणी आपण त्याचं मोजमाप करतो, त्या क्षणी आपल्याला फक्त एकच परिणाम दिसतो. तो एका ठराविक ठिकाणी सापडतो. विज्ञानात या अवस्थेला सुपरपोझिशन म्हणतात. ही कल्पना आपल्या रोजच्या जगापेक्षा खूप वेगळी आहे. कारण आपल्या जगात एखादी वस्तू एका वेळी फक्त एकाच ठिकाणी असते. पण क्वांटम जगात तसं नसतं. आणि इथूनच आणखी एक मोठा प्रश्न निर्माण होतो. जर एखादा कण नेमका कुठे आहे हेच सांगता येत नसेल, तर त्याचा वेग तरी अचूक मोजता येईल का? आपल्या रोजच्या जगात आपण एखाद्या कारची जागा आणि वेग दोन्ही सहज मोजू शकतो. पण क्वांटम जगात तसं होत नाही. 1927 मध्ये जर्मन वैज्ञानिक वर्नर हायझनबर्ग यांनी दाखवून दिलं की कोणत्याही सूक्ष्म कणाची नेमकी जागा आणि त्याचा वेग एकाच वेळी पूर्ण अचूकतेने जाणून घेणं अशक्य आहे. यालाच हायझनबर्गचे अनिश्चितता तत्व म्हणजेच हायझनबर्ग्स अनसर्टन्टी प्रिन्सिपल म्हणतात. याचा अर्थ असा नाही की आपली उपकरणं कमी पडतात. खरं तर
हा निसर्गाचाच नियम आहे. नियम खूप सोपा आहे. जर तुम्ही कण नेमका कुठे आहे हे अचूकपणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचा वेग अचूकपणे जाणून घेता येणार नाही. आणि जर तुम्ही त्याचा वेग अचूकपणे मोजला तर तो नेमका कुठे आहे हे सांगता येणार नाही. पण असं का होतं हे समजून घेण्यासाठी एक साधं उदाहरण पाहूया. समजा एका पूर्ण अंधाऱ्या खोलीत एक खूप लहान कण आहे. तो पाहण्यासाठी तुम्हाला त्याच्यावर प्रकाश टाकावा लागेल. पण प्रकाश सुद्धा फोटॉन्स नावाच्या छोट्या कणांनी बनलेला असतो. जेव्हा हे फोटॉन्स त्या लहान कणावर आदळतात तेव्हा ते त्याला हलकासा धक्का देतात. त्यामुळे त्या कणाचा वेग किंवा दिशा बदलू शकते. म्हणजेच कण कुठे आहे हे पाहण्याच्या प्रयत्नात आपण त्याच्यावर परिणाम करून बसतो. पण हे तर फक्त समजून घेण्यासाठी एक साधं उदाहरण झालं. यामागचं खरं वैज्ञानिक कारण कणांच्या लाटेसारख्या स्वभावाशी जोडलेलं आहे, ज्यामुळे त्यांची जागा आणि वेग दोन्ही एकाच वेळी अचूक मोजणं निसर्गात शक्यच नाही. यामुळेच क्वांटम जगात कोणताही कण पुढे नेमका काय करेल हे 100% खात्रीने सांगणं अशक्य असतं. आपण फक्त एखादी गोष्ट घडण्याची शक्यता म्हणजेच संभाव्यता किंवा प्रोबॅबिलिटी सांगू शकतो. म्हणूनच क्वांटम फिजिक्समध्ये निश्चिततेपेक्षा संभाव्यतेला जास्त महत्त्व असतं. आत्तापर्यंत आपण पाहिलं की क्वांटम कण लाटेसारखे वागतात आणि त्यांची जागा व वेग एकाच वेळी अचूक मोजता येत नाही. पण आता याहूनही 2 अजब गोष्टी पाहूया. पहिली गोष्ट म्हणजे क्वांटम टनलिंग. समजा तुम्ही टेनिसचा चेंडू भिंतीवर मारला तर तो भिंतीच्या आरपार जाणार नाही, कारण त्याच्याकडे भिंत आरपार करण्याइतकी ऊर्जा नसते. तो भिंतीवर आदळून परत येईल. पण क्वांटम जगात एक आश्चर्यकारक गोष्ट घडते. कधीकधी एखादा लहान कण एखाद्या मजबूत अडथळ्याच्या थेट दुसऱ्या बाजूला दिसून येतो, जणू काही तो भिंतीतून आरपार गेला आहे. असे होते कारण इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनसारखे क्वांटम कण केवळ एका ठिकाणी मर्यादित नसतात. ते लाटांसारखे पसरलेले असू शकतात. त्यामुळे अडथळा ओलांडण्यासाठी पुरेशी ऊर्जा नसली तरीही ते अडथळ्याच्या पलीकडे सापडण्याची एक छोटीशी शक्यता असते. यालाच क्वांटम टनलिंग म्हणतात. ही फक्त एक कल्पना नाही. आपला सूर्य रोज जी प्रचंड ऊर्जा आणि प्रकाश तयार करतो त्यामागेही याच क्वांटम टनलिंगची कमाल आहे. पण क्वांटम फिजिक्सची सर्वात गूढ गोष्ट अजून बाकी आहे. ती म्हणजे क्वांटम एन्टँगलमेंट. क्वांटम एन्टँगलमेंट म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आधी एक साधं उदाहरण पाहूया. समजा तुमच्याकडे हातमोज्यांची एक जोडी आहे. तुम्ही एक मोजा एका बॉक्समध्ये ठेवून मुंबईला आणि दुसऱ्या बॉक्समध्ये ठेवून न्यूयॉर्कला पाठवला. आता मुंबईतला बॉक्स उघडल्यावर जर डाव्या हाताचा मोजा दिसला तर न्यूयॉर्कच्या बॉक्समध्ये उजव्या हाताचा मोजा असणार हे लगेच कळतं. यात काहीच आश्चर्य नाही, कारण कोणता मोजा कुठे आहे हे आधीपासूनच ठरलेलं असतं. पण क्वांटम एन्टँगलमेंट यापेक्षा खूप वेगळं आणि जास्त विचित्र आहे. क्वांटम एन्टँगलमेंट म्हणजे 2 सूक्ष्म कणांमधील एक अशी गूढ जोडणी जी आपल्या विज्ञानाच्या समजुतींना कोड्यात पाडते. समजा 2 कण एकमेकांशी एका खास प्रकारे जोडलेले आहेत, म्हणजेच ते एन्टँगल्ड आहेत. उदाहरणासाठी आपण या कणांची अवस्था वर किंवा खाली अशी मानूया. यातला एक कण आपण पृथ्वीवर ठेवला आणि दुसरा लाखो प्रकाशवर्ष दूर असलेल्या दुसऱ्या आकाशगंगेत पाठवला. जोपर्यंत आपण त्यांचं निरीक्षण करत नाही तोपर्यंत कोणताही कण वर आहे की खाली हे ठरलेलं नसतं. ते हवेत फिरणाऱ्या नाण्यासारखे असतात. नाणं हवेत फिरत असताना जसं एकाच वेळी छापा आणि काटा या दोन्ही शक्यतांमध्ये असतं, तसेच हे कणही एकाच वेळी दोन्ही अवस्थांमध्ये असतात. पण ज्या क्षणी तुम्ही पृथ्वीवरच्या कणाचं निरीक्षण करता आणि तो वर आढळतो, अगदी त्याच क्षणी दुसऱ्या आकाशगंगेतील कण खाली आढळतो. विशेष म्हणजे
तो दुसरा कण आधीपासूनच खाली नव्हता. निरीक्षण करण्यापूर्वी त्याची कोणतीही निश्चित अवस्था नव्हती. पण पहिल्या कणाचं निरीक्षण होताच दोन्ही कणांच्या अवस्था जणू एकाच वेळी निश्चित होतात. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रक्रियेत त्यांच्या दरम्यान कोणताही संदेश पाठवला जात नाही. प्रकाशालाही ते अंतर पार करायला लाखो वर्ष लागतील, पण इथे हा परिणाम जणू त्वरित दिसून येतो. मग दुसऱ्या कणाला हे कसं कळलं? हेच क्वांटम जगातील सर्वात मोठ्या आणि गूढ रहस्यांपैकी एक आहे. हे ऐकून खुद्द अल्बर्ट आइन्स्टाईन सुद्धा अस्वस्थ झाले होते. त्यांना हे मान्यच नव्हतं. त्यांनी या प्रकाराला स्पूकी ॲक्शन ॲट अ डिस्टन्स म्हणजेच दूरवरून घडणारी एक गूढ क्रिया असं म्हटलं होतं. पण नंतर अनेक प्रयोगांनी दाखवून दिलं की ही गोष्ट खरोखर घडते. ही जादू नाही, तर निसर्गाचा एक खरा आणि आश्चर्यकारक नियम आहे. तुम्हाला वाटेल या सूक्ष्म कणांच्या विचित्र जगाचा आपल्याशी काय संबंध? तर आज आपण जो स्मार्टफोन, कम्प्युटर, हायस्पीड इंटरनेट, लेझर आणि दवाखान्यातील MRI मशीन वापरतो, ते सगळं याच क्वांटम फिजिक्समुळे शक्य झालं आहे. इतकंच नाही, तर भविष्यातील सुपरफास्ट क्वांटम कम्प्युटर्स आणि कधीही हॅक न होणारे क्वांटम इंटरनेट याच विज्ञानावर उभे राहत आहेत. पण क्वांटम फिजिक्सचं महत्त्व फक्त तंत्रज्ञानापुरतंच मर्यादित नाही. या विज्ञानाने आपल्याला विश्वाकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी दिली आहे. मला माहीत आहे, तुम्हाला हा विषय समजायला खूप कठीण आणि डोकं चक्रावून टाकणारा वाटू शकतो. कारण क्वांटम फिजिक्स हा विज्ञानातील सर्वात गुंतागुंतीच्या विषयांपैकी एक मानला जातो. याच कारणामुळे प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ रिचर्ड फेनमन यांनी एकदा म्हटलं होतं, मी सुरक्षितपणे असं म्हणू शकतो की क्वांटम मेकॅनिक्स कुणालाच पूर्णपणे समजलेलं नाही. तरीही हा अत्यंत अवघड विषय मी तुम्हाला जितका सोपा करून सांगता येईल तितका प्रयत्न केला आहे. आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. आणि अर्थातच क्वांटम फिजिक्स एवढ्यावरच संपत नाही. या क्षेत्रात अजूनही अनेक अद्भुत आणि रहस्यमय संकल्पना आहेत, ज्यांच्याबद्दल आपण पुन्हा कधीतरी बोलू. धन्यवाद.